नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्त्वाची वास्तू स्वातंत्र्याच्या रंगात रंगली। राजकीय पक्ष नेत्यांनी सुद्धा झेंडावंदन करत स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना केलं नमन। देशात सेक्युलर सिव्हिल कोड लागू करण्याची गरज। स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं भाष्य। देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात। सांगलीत महिलांनी केला साखर पेढे वाटून जल्लोष। महायुती सरकारचे केले लाभार्थी महिलांनी अभिनंदन। उद्धव ठाकरेच मवियाचे प्रचार प्रमुख। काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव। पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे संयुक्त जाहीरनाम्याची जबाबदारी। मी 7 ते 8 वेळा बारामतीमधून लढलो, आता रस नाही। अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीमधून जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा। अजित पवार सर्वात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत। स्वतः रोहित पवारांविरोधात कर्जत जामखेडमधून लढण्याची शक्यता। अजितदादा म्हणाले, जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार। मात्र अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड। जयंत पाटलांचा टोला। कॅबिनेट बैठकीत धनुभाऊंचाही पारा चढला। धनंजय मुंडेंच्या प्रस्तावावर 2 वेळा पोलीस सचिवांची तडकाफडकी बदली। मिरजेत राष्ट्रध्वज भगवा मागणीसाठी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा संपन्न। बांगलादेशाचा राष्ट्रध्वज दहन करून निषेध व्यक्त। विनायक माईनकर यांची माहिती। मोठ्या ताई, तुम्ही आता आयुष्यभर बोटं मोडत बसा, लाडक्या बहिणींना सल्ला देणाऱ्या सुप्रिया सुळेंना चित्रा वाघांनी झापलं। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।